तर आज जायचं होतं आपल्याला भुईंज कारखान्यावर. तर गाडी काढली पहिल्यांदा आणि आलो आपला आसगाव फाट्यावर. आसगाव फाट्यावरून टर्न घेतला डायरेक्ट सातारोड मार्गे. सातारोडमध्ये आल्यानंतर गेलो जरा भीमनगरमधनं. ऊन असलं जोरात होतं, लय जोरात तडाखा लागत होता आणि त्यात पुढं ट्रक होता हा पूर्ण उधळत चाललेला. पोचलो राऊतवाडीमध्ये. गोवी दिगरच्या पुढं आल्यानंतर इथं एक झाडं आहेत दाट, एवढी इथंच राहिल्यात झाडं अशी दाट. त्यानंतर हळूहळू पुढं आलो, डायरेक्ट पोचलो आपण भुईंजमध्ये. भुईंज कारखान्या होतं आपलं काम. कारखान्यावर गेलो, कारखाना व्यवस्थित चालू आहे का बघायला. आतमध्ये आल्यानंतर झाडं व्यवस्थित मेंटेन केलेत कारखान्यानं आणि नंतर गाडी लावली बाहेर आणि आलो आपण चालत आतमध्ये ऑफिसमध्ये. आतमध्ये आल्यानंतर कळते की यांची झालेली जेवायची सुट्टी. त्यानंतर परत आलो बाहेर, तर यांनी चांगलं वेल मेंटेन केलेलं बाहेरचं सगळं झाडांचं व्यवस्थित. त्यानंतर परत आतमध्ये गेलो, झाडाखाली जरा बसलो आणि त्यानंतर आलो ऑफिसमध्ये आपलं एक कागद होता ते द्यायचा होता त्यांना. तिथलं काम उरकल्यानंतर आपण आलो नंतर बाहेर आल्यानंतर गेली गाडी चालू आणि आलो कारखान्याच्या बाहेर. कारण ऊन लय कडक होतं, काय बोलायचं नाही. तर गोवेदीकरमध्ये बसलो जरा वडाच्या झाडाखाली. एक नंबर सावली होती. भीमनगरच्या बोगद्यातनं आलो पलीकडं आणि पोचलो सातारा रोडच्या मेडिकलमध्ये. तिथं आपल्याला घ्यायचं होतं तेल, केसावर गळत होती केस त्यामुळं. त्यानंतर आलो परत एक जरा नाश्ता करायला, कारण जोरात भूक लागलेली. समोसा आणि ढोकळा घेतला आणि थोडंसं खाल्लं थंडगार आईस्क्रीम. तर हा होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.